साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। संग्रामसिंह मोहिते पाटील शाळा शिंगोली येथे 2003 पूर्वी सेवेत असलेल्या हरिदास शिंदे नामक एका तत्कालीन शिक्षकाने संस्था कामावर घेत नसल्याचा आरोप करत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत येऊन जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागात कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला। हरिदास शिंदे यांनी याबाबत राज्य शासनातील शिक्षण विभागाला विनंती करून कामावर हजर करून घेण्याबाबत आदेश करावेत अशी विनंती केली होती। त्या अर्जानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शिंदे यांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवेत घेण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागास पत्र दिले होते। दरम्यानच्या काळात शिंगोली येथील शाळेच्या संस्थापकांनी एका त्रस्त व्यक्तीस पुढे करत राज्य शासनाच्या या सूचनावजा निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालय या निकालावर स्टे ऑर्डर आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला शिंदे यांच्या विनंती अर्जावर निर्णय घेण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत, असं उपशिक्षणाधिकारी जोशी यांनी सांगितलं। आणि हायकोर्टाचा स्टे असताना सुद्धा त्याचं म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्याच्या सुनावणीप्रमाणे काय हा कुठल्या शाळेत आहे सर? संग्रामसिंह मोहिते पाटील मान्यता नसलेला शिक्षक आहे आणि तो मान्यता द्या असं त्यांचं म्हणणं। हायकोर्टात नाही फेटाळले, शिक्षण मंत्र्यांनी सुनावणी घेतली होती आणि शिक्षण मंत्र्यांनी सुनावणी घेतल्यानंतर सुनावणीमध्ये काय म्हणले म्हणजे त्यांनी ह्यापासून काम करतायत त्यांच्या मान्यतेबाबत पण त्याच्यावर स्टे घेतला आहे। दरम्यान 2 तासापासून शिक्षण विभागाच्या कार्यालयात 3 कर्मचारी आणि 2 व्हिजिटर्स आत कोंडले होते। प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिसांना पाचारण केले। लागलीच पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरट आपल्या पथकासह दाखल होऊन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या शिक्षकांनी ठोकलेलं कुलूप काढून कर्मचाऱ्यांना मुक्त केलं। एकूणच या प्रकारामुळे शिक्षण विभागात दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत गोंधळाची स्थिती होती। एकूणच शिक्षण विभागात केवळ हरिदास शिंदे यांची तक्रार आहे असे नाही, अनेक शिक्षकांच्या विविध विषयावर तक्रारी आहेत। त्यामुळे शिक्षण विभाग अशा प्रकारामुळे कायम चर्चेत असते। असे प्रकार कधी बंद होणार असा सवालही आता विचारला जातोय।